Hello, Dr. Bapuji Salunkhe, Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you to e-learning platform. This is Science and Humanities Department. In the today's session, we are going to discuss the subject Basic Science Chemistry, and myself, Ms. N.S. Patil, will conduct today's session. And the today's session will be on the topic Types of Catalysis. In the previous session, we have studied about the catalyst and types of catalyst. आपण आपल्या प्रिव्हियस सेशन मध्ये काय डिस्कस केलं होतं? कॅटलिस्ट म्हणजे काय आणि कॅटलिस्टचे टाइप्स कुठले कुठले आहेत. त्याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह कॅटलिस्ट, निगेटिव्ह कॅटलिस्ट आणि ॲटो कॅटलिस्ट स्टडी केलं होतं. मग आजच्या सेशनमध्ये आपल्याला काय डिस्कस करायचं आहे तर टाइप्स ऑफ कॅटॅलिसिस. कॅटॅलिसिसची जी प्रोसेस आहे म्हणजे ज्या प्रोसेसमध्ये आपण कॅटॅलिस्ट वापरतो त्या प्रोसेसला काय म्हणलं होतं? कॅटॅलिसिस. मग आजच्या सेशनमध्ये आपल्याला काय डिस्कस करायचं आहे? टाइप्स ऑफ कॅटॅलिसिस. ओके, first we will see the learning outcome of this concept, and the learning outcome is you are able to select the relevant catalyst for given application. म्हणजे हा सेशन आपण डिस्कस केल्यानंतर तुम्ही काय करू शकता तर कुठल्या तरी प्रोसेसमध्ये किंवा कुठलीही आपल्याला प्रोसेस कॅरी आउट करायची असेल तर त्या प्रोसेससाठी कुठला रिलेव्हंट कॅटलिस्ट आहे, योग्य कॅटलिस्ट कोण आहे, कुठला आहे हे तुम्ही काय करू शकता? सिलेक्ट करू शकता. Now we will start with types of catalysis. Okay, the process of catalysis is classified as follows. म्हणजे जी काही कॅटॅलिसिसची प्रोसेस आहे त्याचे क्लासिफिकेशन कसं केले बघा. फर्स्ट टाइप इज होमोजिनियस अँड सेकंड वन इज अ हेटेरोजिनियस. ओके, म्हणजे कॅटॅलिसिसचे दोन टाइप्स आहेत. फर्स्ट टाइप इज होमोजिनियस कॅटॅलिसिस आणि सेकंड वन इज द heterogeneous catalysis. Now we'll study with homogeneous catalysis. Okay, बघा homogeneous catalysis म्हणजे काय आपण पहिल्यांदा स्टडी करूया. When the reactant and catalyst are in same phase. When the reactant and catalyst are in same phase, then the process is said to be homogeneous catalysis. काय म्हणले बघा, रिॲक्टंट अँड कॅटलिस्ट जेव्हा सेम फेज मध्ये असतात, सेम फेज मध्ये असतात त्यावेळी त्या प्रोसेसला काय म्हणायचंय? होमोजिनियस कॅटॅलिसिस. ओके, आता सेम फेज म्हणजे काय? आपण 3 फेजेस ऑफ मॅटर असतात. फेज म्हणजे काय? आपण अवस्था म्हणतो किंवा स्टेट म्हणू शकता. आपण पदार्थांच्या किंवा मॅटरच्या 3 फेजेस असतात असं ऑलरेडी डिस्कस पण केलंय. आणि कुठल्या कुठल्या असतात बघा त्या? सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. ओके, म्हणजे कुठलाही मॅटर हा सॉलिड मध्ये असू शकतो किंवा लिक्विड मध्ये असू शकतो किंवा गॅसेस स्टेट मध्ये असतो. ह्या तिघांना काय म्हणायचं? फेज. हे जे सॉलिड, लिक्विड, गॅसेस आहेत त्यांना काय म्हणायचं? फेज. मग आता इथं काय म्हणलंय बघा, वेन द रिॲक्टंट अँड कॅटलिस्ट आर इन सेम फेज. म्हणजे एखादी रिॲक्शन घडत असताना कॅटॅलिसिसची जेव्हा रिॲक्टंट म्हणजे त्या रिॲक्शन मध्ये भाग घेणारे घटक, त्याला काय म्हणलं आपण? रिॲक्टंट. आणि कॅटॅलिस्ट. ओके, जेव्हा रिॲक्टंट आणि कॅटॅलिस्ट हे काय असतात? सेम फेज मध्ये असतात. म्हणजे रिॲक्टंट जर सॉलिड मध्ये असेल तर कॅटॅलिस्ट सुद्धा कुठल्या स्टेट मध्ये असणार? सॉलिड मध्ये असेल. रिॲक्टंट लिक्विड मध्ये असेल तर कॅटॅलिस्ट सुद्धा कुठल्या फेज मध्ये असणार? लिक्विड मध्ये. जर रिॲक्टंट गॅसियस स्टेट मध्ये असेल आणि कॅटॅलिस्ट सुद्धा गॅसियस स्टेट मध्ये असेल तर त्या दोघांना आपण काय म्हणू शकतो? ते दोघं कुठल्या फेज मध्ये आहेत? सेम फेज मध्ये आहेत. आणि मग त्यावेळी त्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे? होमोजिनियस कॅटॅलिसिस. म्हणजे लक्षात येते, वेन द रिॲक्टंट अँड कॅटलिस्ट आर इन सेम फेज देन द प्रोसेस इज कॉल्ड ॲज होमोजिनियस कॅटॅलिसिस. तेव्हा आपण त्या प्रोसेसला काय म्हणणार आहे? होमोजिनियस कॅटॅलिसिस. बघा आता आपण एक्झाम्पल डिस्कस करूया. इन लीड चेंबर प्रोसेस सल्फर डायऑक्साइड SO2 is oxidized to sulfur ट्रायऑक्साइड. लीड चेंबर प्रोसेस मध्ये काय केलं जातं? सल्फर डायऑक्साइडचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं जातं? सल्फर ट्रायऑक्साइड मध्ये बाय एअर. काय वापरून केलं जातं? एअर वापरून. इन द प्रेझेन्स ऑफ नायट्रिक ऑक्साइड कॅटलिस्ट. ओके, कुणाच्या प्रेझेन्स मध्ये? कुठल्या कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये? नायट्रिक ऑक्साइड. ओके,
म्हणजे लेड चेंबर प्रोसेसमध्ये काय केलं जातं, सल्फर डायऑक्साईड जो गॅस आहे SO2 इज ऑक्सिडाइज टू सल्फर ट्रायऑक्साईड, म्हणजे SO2 चं कशामध्ये कन्वर्जन केलं, SO3 मध्ये सल्फर ट्रायऑक्साईड बाय एअर, म्हणजे काय वापरून केले बघा, आपण एअर वापरून केलेलं आहे, बाय एअर. एअर वापरले म्हणूनच आपण इथं काय लिहिले, O2 ऑक्सिजन, एअर मधला ऑक्सिजन इथं रिॲक्ट होणार आहे, म्हणूनच याला तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता बघा, ऑक्सिडाइज्ड टू, म्हणजे SO2 इज ऑक्सिडाइज टू सल्फर ट्रायऑक्साईड SO3, म्हणजे काय, ऑक्सिडाइज म्हणजे काय, ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन. मग इथं कुठला ऑक्सिजन रिॲक्ट झालाय, तर एअर मधला. ओके, मग लीड चेंबर प्रोसेस मध्ये आपण काय करतो, सल्फर डायऑक्साईड आणि ऑक्सिजन या दोघांची रिॲक्शन करून या दोघांचं आपण कन्वर्जन कशामध्ये केलं, SO3 सल्फर ट्रायऑक्साईड. ओके, म्हणजे सल्फर डायऑक्साईड आणि ऑक्सिजन या प्रोसेसमध्ये ही दोघांनी काय घेतलाय, भाग घेतलाय, म्हणजे ही दोघं काय झाली, रिॲक्टंट. ओके, आता ही प्रोसेस कॅरी आउट करण्यासाठी आपण कुठला कॅटलिस्ट वापरलाय बघा, इन द प्रेझेन्स ऑफ, आपण इथं ऑलरेडी म्हणलंय पण, इन द प्रेझेन्स ऑफ नायट्रिक ऑक्साईड कॅटलिस्ट, म्हणजे ही रिॲक्शन करत असताना आपण कुठला कॅटलिस्ट वापरलाय, नायट्रिक ऑक्साईड. ओके, मग आता बघा रिॲक्टंट कोण कोण आहेत, सल्फर डायऑक्साईड आणि ऑक्सिजन. आता हे जे दोन रिॲक्टंट आहेत ते कुठल्या स्टेटमध्ये आहेत, आता ब्रॅकेटमध्ये जी लिहिलंय म्हणजे कुठल्या स्टेटमध्ये ते गॅसियस. ओके, कुठल्याही सबस्टन्सच्या खाली इथे साईडला असं ब्रॅकेटमध्ये लिहिलं असेल तर ती त्याची आपण काय समजायचं, फेज समजायचं, किंवा त्याचं काय समजायचं, स्टेट ऑफ मॅटर. आता SO2 च्या ब्रॅकेटमध्ये खाली काय लिहिले सांगा, गॅस आहे, म्हणजे SO2 कुठल्या स्टेटमध्ये आहे, गॅसियस स्टेटमध्ये. ऑक्सिजनच्या इथं सुद्धा ब्रॅकेटमध्ये काय लिहिलंय, G, म्हणजे तो सुद्धा कुठल्या स्टेटमध्ये आहे, गॅसियस स्टेटमध्ये आहे. म्हणजे इथं जे रिॲक्टंट आहेत SO2 आणि O2 हे दोन कुठल्या स्टेटमध्ये आहेत, गॅसियस स्टेटमध्ये आहेत. आणि आपण कॅटलिस्ट कुठला वापरला आहे, नायट्रिक ऑक्साईड, आणि नायट्रिक ऑक्साईड सुद्धा कुठल्या स्टेटमध्ये आहे, गॅसियस स्टेटमध्ये आहे. म्हणजे ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये रिॲक्टंट आणि कॅटलिस्ट कुठल्या फेजमध्ये आहेत, सेम फेजमध्ये आहेत. लक्षात आलं का, म्हणजे सगळेच कुठल्या स्टेटमध्ये आहेत, गॅसियस स्टेटमध्ये आहेत. म्हणून आपण या प्रोसेसला काय म्हणणार आहे, होमोजिनियस कॅटॅलिसिस. लक्षात आलं का, रिॲक्टंट आणि कॅटॅलिस्ट सेम फेजमध्ये आहेत, म्हणून आपण या प्रोसेसला काय म्हणणार आहोत, होमोजिनियस कॅटॅलिसिस. ओके, आता आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं पण जाऊ शकतं, लीड चेंबर प्रोसेस इज ए एक्झाम्पल ऑफ डॉट डॉट प्रोसेस किंवा डॉट डॉट कॅटॅलिसिस. लीड चेंबर प्रोसेस जी आहे ती कुठल्या कॅटॅलिसिसचं एक्झाम्पल आहे, तर होमोजिनियस कॅटॅलिसिस. किंवा आपल्याला असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, लीड चेंबर प्रोसेसमध्ये सल्फर डायऑक्साईडचं सल्फर ट्रायऑक्साईडमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी आपण कॅटॅलिस्ट कुठला वापरला. डॉट डॉट कॅटॅलिस्ट इज यूज इन द लीड चेंबर प्रोसेस फॉर कन्व्हर्जन ऑफ सल्फर डायऑक्साईड टू सल्फर ट्रायऑक्साईड. म्हणजे लीड चेंबर प्रोसेसमध्ये कुठला कॅटॅलिस्ट वापरला आहे, तर आपला आन्सर काय असलं पाहिजे, नायट्रिक ऑक्साईड. ओके, आता हे आपण फर्स्ट एक्झाम्पल डिस्कस केलं, तसं आपण दुसरं एक्झाम्पल सुद्धा डिस्कस करूया. An aqueous solution of sucrose, it is catalyzed by H2SO4, that is sulfuric acid, to obtain the mixture of glucose and fructose. काय म्हणले बघा, an aqueous solution of sucrose. aqueous solution म्हणजे काय, पाण्यामधलं सोल्युशन. ओके, म्हणजे सुक्रोजला तुम्ही कशामध्ये डिझॉल्व्ह केलंय, पाण्यामध्ये, त्यावेळी त्याला काय म्हणायचं, aqueous solution. कुठल्याही सबस्टन्सला आपण पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर त्याचं जे सोल्युशन तयार होतंय त्याला काय म्हणायचं, ॲक्वियस सोल्युशन. ॲक्वा म्हणजे वॉटर, पाण्यामधलं सोल्युशन म्हणजे काय, ॲक्वियस सोल्युशन. मग ॲक्वियस सोल्युशन ऑफ सुक्रोज इज कॅटलाइज्ड बाय ॲसिड टू ऑब्टेन द मिक्सचर ऑफ ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. ओके, म्हणजे जेव्हा आपण हे जे सुक्रोज आहे, सुक्रोजचं ॲक्वियस सोल्युशनचं आपण कन्व्हर्जन कशामध्ये होऊ शकतो, म्हणजे या सुक्रोजचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये आणि फ्रुक्टोज, हे पण शुगरचेच फॉर्म आहेत, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये आपण कन्व्हर्जन करणार असतो. आणि हे कन्व्हर्जन जेव्हा आपण काय करतो, सल्फ्युरिक ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये कॅरी आउट करतो. सल्फ्युरिक ऍसिड, आता इथं सल्फ्युरिक ऍसिडच्या साईडला ब्रॅकेटमध्ये L लिहिले. ओके, म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड जे आहे ते कुठल्या स्टेटमध्ये आहे, लिक्विड स्टेटमध्ये आहे. आणि सुक्रोजचं सोल्युशन कुठलं आहे सांगा, ॲक्वियस, म्हणजे पाण्यामधलं सोल्युशन आहे. लक्षात आलं. मग सुक्रोजचं
ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये कन्व्हर्जन करताना आपण कुठला कॅटलिस्ट वापरलाय तर सल्फ्युरिक ऍसिड. म्हणजे या रिॲक्शन मध्ये हा जो सुक्रोज जो रिॲक्टंट आहे तो लिक्विड स्टेट मध्ये आहे आणि ऍसिड जे कॅटलिस्ट आहे ते सुद्धा कुठल्या स्टेट मध्ये आहे लिक्विड स्टेट मध्ये आहे. म्हणजे रिॲक्टंट आणि कॅटलिस्ट हे दोघं सुद्धा कुठल्या फेज मध्ये आहेत सेम फेज मध्ये आहेत आणि लिक्विड फेज मध्ये आहेत. म्हणून या सुद्धा रिॲक्शनला आपण काय म्हणणार आहोत होमोजिनियस कॅटॅलिसिस. ओके, म्हणजे रिॲक्टंट आणि कॅटॅलिस्ट जेव्हा सेम फेज मध्ये असतात त्यावेळी त्या रिॲक्शनला किंवा त्या प्रोसेसला काय म्हणायचं होमोजिनियस कॅटॅलिसिस. नाउ वी विल स्टार्ट विथ सेकंड टाइप ऑफ कॅटॅलिसिस दॅट इज हेटेरोजिनियस कॅटॅलिसिस. आपण आता दुसरा जो टाइप आहे तो डिस्कस करूयात हेटेरोजिनियस कॅटॅलिसिस. आता याच्या नावातच म्हणलंय बघा हेटेरो. हेटेरो म्हणजे डिफरंट. जसं होमो म्हणजे सेम असतं तसं हेटेरो म्हणजे काय असतं डिफरंट असतं. बघा when the reactant and catalyst are in different phases, the process is called said to be heterogeneous catalysis. म्हणजे जेव्हा रिॲक्टंट आणि कॅटलिस्ट आर इन डिफरंट फेज वेगवेगळ्या फेज मध्ये असतात. म्हणजे एक सॉलिड असेल तर आणि दुसरा लिक्विड असेल किंवा एक सॉलिड असेल तर दुसरा गॅस पण असू शकतो. म्हणजे जेव्हा दोघं सुद्धा वेगवेगळ्या फेजेस मध्ये असतात त्यावेळी त्या प्रोसेसला काय म्हणायचं हेटेरोजिनियस कॅटॅलिसिस. ओके, बघा आपण एक्झाम्पल डिस्कस करूया. सिंथेसिस ऑफ अमोनिया बाय हायबर्स प्रोसेस. हायबर्स प्रोसेसने आपण काय करू शकतो अमोनिया गॅस काय करू शकतो तयार करू शकतो. आता इथं बघा अमोनिया गॅस तयार करण्यासाठी आपण काय काय वापरले तर नायट्रोजन गॅस आणि हायड्रोजन गॅस. जेव्हा आपण नायट्रोजन आणि हायड्रोजन या दोन गॅसची रिॲक्शन करणार त्यावेळी आपल्याला काय मिळणार आहे अमोनिया गॅस मिळणार आहे. बघा आता अमोनिया गॅस सिंथेसिस करण्यासाठी सिंथेसिस म्हणजेच काय तयार करणं. अमोनिया गॅस तयार करण्यासाठी आपण ज्यावेळी नायट्रोजन आणि हायड्रोजन यांची रिॲक्शन करतो त्यावेळी आपण कॅटलिस्ट कुठला वापरलाय बघा आयर्न वापरलेला आहे. Fe आयर्न कॅटलिस्ट आपण वापरलाय. आता बघा हा आयर्न जो आहे तो कुठल्या स्टेट मध्ये आहे एस म्हणजे कुठली स्टेट सॉलिड स्टेट. ओके, आणि नायट्रोजन कुठल्या स्टेट मध्ये आहे गॅसियस स्टेट मध्ये आहे. हायड्रोजन सुद्धा कुठल्या स्टेट मध्ये आहे गॅसियस स्टेट मध्ये आहे. म्हणजे या रिॲक्शन मध्ये रिॲक्टंट जे आहेत रिॲक्टंट कुठल्या स्टेट मध्ये आहेत गॅसियस स्टेट मध्ये आहेत आणि कॅटलिस्ट कुठल्या स्टेट मध्ये आहे सॉलिड स्टेट मध्ये आहे. लक्षात आलं का ही दोघं गॅसियस स्टेट मध्ये आहेत आणि तुमचा कॅटलिस्ट कुठल्या स्टेट मध्ये आहे सॉलिड स्टेट मध्ये आहे. म्हणजे या दोघांच्या फेजेस काय आहेत डिफरंट आहेत. ओके, म्हणजे रिॲक्टंट अँड कॅटलिस्ट आर इन डिफरंट फेजेस. म्हणून आपण या रिॲक्शनला काय म्हणणार आहोत हेटेरोजिनियस कॅटॅलिसिस. ओके, आता आपल्याला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो अमोनिया गॅस जर सिंथेसिस आहे ते कुठल्या प्रोसेसने करतात तर कुठल्या प्रोसेसने करतात हायबर्स प्रोसेसने करतात. ओके, आणि याच्यामध्ये कॅटॅलिस्ट कुठला वापरला आहे हे पण विचारलं जाऊ शकतं. तर इथं कॅटॅलिस्ट कुठला वापरलाय बघा आयर्न वापरलेला. नाउ वी विल सी द सेकंड एक्झाम्पल ऑफ हेटेरोजिनियस कॅटॅलिसिस. बघा इन कॉन्टॅक्ट प्रोसेस सल्फर डायऑक्साइड इज ऑक्सिडाइज्ड टू सल्फर ट्रायऑक्साइड बाय एअर इन द प्रेझन्स ऑफ प्लॅटिनम कॅटॅलिस्ट. बघा आता या प्रोसेसमध्ये सुद्धा आपण काय केलंय सल्फर डायऑक्साइड जो आहे त्याचं सल्फर ट्रायऑक्साइड मध्ये कन्व्हर्जन केले बाय एअर म्हणजे ऑक्सिजन वापरून एअर वापरून सल्फर डायऑक्साइडचं सल्फर ट्रायऑक्साइड मध्ये कन्व्हर्जन केले. फक्त या प्रोसेसमध्ये आपण कुठला कॅटलिस्ट वापरलाय प्लॅटिनम कॅटलिस्ट वापरलेला आहे. आता प्लॅटिनम कॅटलिस्ट जो आहे प्लॅटिनम हा कुठल्या स्टेटमध्ये आहे सॉलिड स्टेटमध्ये आहे. प्लॅटिनम हा मेटल आहे आणि तो कुठल्या स्टेटमध्ये आहे सॉलिड स्टेटमध्ये आहे. आणि आपले जे रिॲक्टंट आहेत सल्फर डायऑक्साइड गॅस असेल आणि ऑक्सिजन गॅस हे दोन रिॲक्टंट गॅसियस स्टेटमध्ये आहेत आणि आपला कॅटलिस्ट कुठल्या स्टेटमध्ये आहे सॉलिड स्टेटमध्ये आहे. म्हणजे रिॲक्टंट अँड कॅटलिस्ट आर इन डिफरंट फेजेस. यांच्या फेजेस काय आहेत वेगवेगळे आहेत डिफरंट आहेत. म्हणून आपण या कॅटॅलिसिसला काय म्हणणार आहोत हेटेरोजिनियस कॅटॅलिसिस. ओके, आता मगाशी सुद्धा आपण होमोजिनियस कॅटॅलिसिस मध्ये लीड चेंबर प्रोसेसचं एक्झाम्पल डिस्कस केलं होतं.
लीड चेंबर प्रोसेसमध्ये सुद्धा आपण सल्फर डायऑक्साईडचं सल्फर ट्रायऑक्साईड मध्येच कन्व्हर्जन केलं होतं. मग या दोन प्रोसेसमध्ये डिफरन्स काय आहे? तर लीड चेंबर प्रोसेसमध्ये आपण प्लॅटिनमच्या ऐवजी काय वापरतो? नायट्रिक ऑक्साईड. लक्षात येते का बघा? लीड चेंबर प्रोसेसमध्ये आपण काय वापरलं होतं? नायट्रिक ऑक्साईड. आणि कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये सेम प्रोसेस आहे. सल्फर डायऑक्साईडचं सल्फर ट्रायऑक्साईडमध्ये कन्व्हर्जन केले. कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये काय वापरतो? प्लॅटिनम. आणि लीड चेंबर प्रोसेसमध्ये कुठलं वापरतात? नायट्रिक ऑक्साईड. ओके, म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला सुद्धा विचारलं जाऊ शकतं. लीड चेंबर प्रोसेसमध्ये डॉट डॉट कॅटलिस्ट वापरला जातो आणि कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये डॉट डॉट कॅटलिस्ट वापरला जातो. मग तिथं आपल्याला सांगता आलं पाहिजे की लीड चेंबर प्रोसेसमध्ये नायट्रिक ऑक्साईड वापरतात कॅटलिस्ट आणि कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये प्लॅटिनम कॅटलिस्ट वापरतात. ओके, बघा आपण आजच्या सेशनमध्ये काय काय डिस्कस केलं. तर टाइप्स ऑफ कॅटालिसिस मध्ये आपण होमोजिनियस कॅटालिसिस म्हणजे काय आणि हेटेरोजिनियस कॅटालिसिस म्हणजे काय हे डिस्कस केलं. होमोजिनियस कॅटालिसिस म्हणजे काय असतं? रिॲक्टंट आणि कॅटलिस्ट काय असतात? सेम फेजमध्ये असतात. आणि हेटेरो म्हणजे डिफरंट. हेटेरोजिनियस कॅटालिसिसमध्ये रिॲक्टंट आणि कॅटलिस्ट काय असतात? डिफरंट फेजमध्ये असतात. ओके, थँक्यू.